या भारतामध्ये संविधान श्रेष्ठ आहे, कायदा श्रेष्ठ आहे. कुणी झुंडशाहीच्या बळावर, कुणी इथल्या प्रशासनाला वेठीस धरून, कुणी दादागिरी करून, हे बघा एक काळ होता लाट्या काट्यांचा आणि मसल पॉवर दाखवण्याचा. पण देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून या देशामध्ये कायद्यासमोर, संविधानासमोर सर्व समान आहे. तिथं कायदा सुव्यवस्था चालते, जरी लोकशाही असली तरी. आरक्षण मागणं, आरक्षण देणं, एक्सक्लुजन इन्क्लुजन, त्यासाठी त्या ठिकाणी स्वायत्त संस्था आहेत. महाराष्ट्र लेवलला स्टेट बॅकवर्ड कमिशन आहे, केंद्रीय लेवलला राष्ट्रीय मागासवर्ग आहे जे ओबीसीच्या आरक्षणासंदर्भात घटनात्मक निर्णय घेतात. त्यामुळे मला वाटतं अशा झुंडशाहीच्या जोरावरती मुख्यमंत्र्यांना वेठीस धरून, मुंबईतल्या चाकरमान्यांना वेठीस धरून, मुंबई ही रोजीरोटीची नगरी म्हणून मुंबईकडे पाहिलं जातं, जशी राजधानी आहे तशी. आणि त्या मुंबईमध्ये 100 वाहनं जरी गेली तरी मुंबईमधली कायदा सुव्यवस्था बिघडू शकते, तिथलं वातावरण बिघडू शकतं. हे जरांगेंना माहित आहे. त्यांनी बीडमध्ये ज्या पद्धतीनं तिथली व्यवस्था वेठीस धरली, लोकांच्या मनामध्ये दहशत निर्माण केली, तशीच दहशत त्यांना मुंबईमध्ये जाऊन महाराष्ट्रामध्ये निर्माण करायची आहे. आणि मग ही दहशत निर्माण करत असताना त्यांना कायदा मान्य नाही, लोकशाही मान्य नाही, सर्वोच्च न्यायालयाचं 650 पानाचं जजमेंट मान्य नाही, त्यांना अनेक राज्य मागासवर्ग आयोगांचे निर्णय मान्य नाहीत. म्हणजे हे सगळं मान्य नाही, म्हणजे या जरांगीला लोकशाही मान्य नाही. दुर्दैव जरांगेचं तेवढं शिक्षण नाही, तेवढी त्याची कुवत नाही, हे खेदाने नमूद करावंसं वाटतं. पण त्याला सपोर्ट करणारे कोण आहेत? त्याला सपोर्ट करणारी माणसं आमदार, खासदार आणि रनिंग आमदार खासदार आहेत. ज्यावेळी तुम्ही निवडून येता त्यावेळी तुमच्या त्या मतदारसंघातल्या सर्व लोकांच्या हिताची जबाबदारी तुमच्यावर असते. त्यामध्ये ओबीसी पण आहे, त्यामध्ये दलित बांधव आहेत, त्यामध्ये आदिवासी बांधव आहेत. तुम्ही महाराष्ट्राच्या हिताच्या संरक्षणाची शपथ घेतलेली आहे. असं असताना याच माणसांनी त्या बीड जिल्ह्यामध्ये, त्या मराठवाड्यातल्या अनेक जिल्ह्यामध्ये 50 बाय 100 फुटाचे बॅनर्स चौकामध्ये लोकप्रतिनिधींनी लावलेले आहेत. मला वाटतंय ही महाराष्ट्रातली अराजकतेकडे महाराष्ट्राची परिस्थिती घेऊन जाण्याचा यांचा हा प्रकार आहे. जरांगे जर मुंबईमध्ये गेले तर फुले शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये ओबीसींच्या विरोधामध्ये रोष प्रकट करून महाराष्ट्रामध्ये अराजकता निर्माण करण्याचा प्रयत्न जरांगेकडून होतोय. आणि दुर्दैवानं त्याला सपोर्ट करणारे शरदचंद्रजी पवार, बीड जिल्ह्याचे खासदार, बीड जिल्ह्यात बजरंग सोनावणे, बीड जिल्ह्यातले अनेक आमदार, संदीप क्षीरसागर. आणि विशेष असं आहे, आम्ही थोडासा बारकाईने अभ्यास केला की जरांगे काही पर्टिक्युलर लोकांना टार्गेट करून शिव्या देण्याचं काम करतायत, पण सत्तेमधल्या काही पर्टिक्युलरली लोकांना ते त्यांचं नावही घ्यायला तयार नाही.